अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य अशी सांगड त्यांनी घातलेली आहे. त्यांचे विचारांमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला की जीवनामध्ये विष काय असतं, विष कशाला विष म्हणायचं. तर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलंय की जेही आपल्याकडे जास्त असेल, अति असेल, तर ते म्हणजे आपल्याला त्याला विष म्हणायचं. मग तो पैसा असेल, तुमची श्रीमंती असेल, तुमचा राग असेल, तुमचं बोलणं असेल, म्हणजे थोडक्यात असं की माणसाचं व्यक्तिमत्व संतुलित असावं, बॅलन्स असावा. धड या टोकालाही नको, धड त्या टोकालाही नको, असं युवकांचं प्रेरणास्थान ज्येष्ठ विचारवंत. त्यानंतर राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, जिजाऊंबद्दल एवढा आदर्श का असावा, त्रिवार मानाचा मुजरा या मातेला का करत असतील, त्याची थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. माहिती आहेच, पण तो या निमित्ताने आपण उजाळा पाडून घ्यायचा. काही चांगल्या गोष्टी असतात त्या परत परत स्मरणात आणाव्या लागतात, त्याच्याने आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. राजे तर अनेक होऊन गेले, सरदार अनेक होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, इतर पण शिवाजी महाराजांचं नाव आपण का घेतो, जय शिवराय का म्हणत असतो, तर त्याला कारण असं आहे की हा जो राजा होता, हा राजा जेव्हा राजा झाला, जेव्हा स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली, तेव्हा इतर राजाहून एक वेगळी नियमावली तयार केली गेली. गोरगरीब शेतकऱ्यांबद्दल, दलित असतील, अस्पृश्य असतील त्यांच्याबद्दल, वृक्षांबद्दल, पर्यावरणाबद्दल, अशा चहूअंगाने सगळ्यांची जाणीव ठेवणारा राजा त्या रयतेने पहिल्यांदाच पाहिला. खऱ्या अर्थाने तो रयतेचा राजा होता. इतर राजे कसे होते की कोणी आले सत्ताधीश की त्यांचं मांडलिक म्हणून जगायचं, लोकांकडून पैसे गोळा करायचे, कर अतिरिक्त लादायचा. ते जे देशमुख होते, वतनदार होते, त्यांच्या माध्यमातून त्या जनतेवर अन्याय करायचा, शेतकऱ्यांवर अन्याय करायचा आणि आपली तिजोरी भरायची, असे ते राजे होते. त्यामुळे प्रजेला असं वाटायचं कोणाची सत्ता आली तरी चालेल, औरंगजेब आला काय, अफजल खान आला काय, आणि इतर कोणी राजा आला काय, हिंदू आला काय आणि मुस्लिम आला काय, त्यांना काही फरक पडायचा नाही. त्यांच्यावर जो अन्याय व्हायचा तो अन्याय तसाच चालू राहायचा. परंतु हा एक राजा होता की या राजाला जेव्हा स्वराज्य स्थापनेची वेळ आली, त्यावेळेस एका रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवर अन्याय केला आणि ही बातमी जेव्हा जिजाऊंना समजली, तेव्हा जिजाऊंनी शिवबांना बोलून घेतलं आणि सांगितलं की हा कोण पाटील आहे, आपल्या स्वराज्यामध्ये असं चालणार नाही. आपल्या स्वराज्याचे नियम आहेत की स्त्रियांना चांगलं स्थान द्यायचं, त्यांचा आदर करायचा. आणि अमुक अमुक एका ठिकाणी तो पाटील म्हणजे कोण, गावाचा प्रमुख असायचा, तो सगळ्यांवर अन्याय करायचा गावामध्ये. आणि जेव्हा ही बातमी समजली तेव्हा जिजाऊंनी शिवबांना सांगितलं की त्या पाटलाला ओढून आणा आणि त्याचा चौरंग करा. चौरंग करा म्हणजे काय की त्याचे हात पण तोडायचे दोघं आणि पाय पण तोडायचे. आणि तात्काळ आदेश झाला, तात्काळ त्याला उचललं, त्याच्या गावावरून आणलं आणि त्याचे हात आणि पाय तोडले गेले. ही बातमी जेव्हा स्वराज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली तेव्हा लोक अचंबित झाले. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की असा पण राजा असू शकतो की जो अन्यायाविरुद्ध तात्काळ शिक्षा करतो. आणि त्यामुळे रयतेला कोणीतरी आपला माणूस राजा झालेला आहे, हा रयतेचा राजा आहे अशी जाणीव झाली. असे असंख्य उदाहरण आहेत. शिवाजी महाराजांनी
त्यांच्या सैन्याला असा आदेश काढलेला होता की मोहिमेवर जाताना आणि मोहिमेवर येताना कुठल्याही शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नका, म्हणजे कोणाचंही नुकसान करायचं नाही. त्यावेळेस काय राहायचं, घोडे राहायचे, ते मुक्काम करायचे, मग घोड्यांना चारा लागायचा, मग जवळपासच्या शेतकऱ्यांचे काही चारा कापून आणायचे, त्यांचे काही कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, त्यांचं काही भाजीपाला असेल तो शस्त्राचा धाक दाखवून गोळा करायचा. हे सगळे प्रकार महाराजांना माहिती होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या सैन्याला सक्त आदेश दिलेले होते. त्याच्यातला एक आदेश असा होता की तुम्ही शत्रू सैन्यावर दुसऱ्या किल्ल्यावर जेव्हा आक्रमण कराल त्यावेळेस तुम्ही ते धन लुटणार, परंतु स्त्रियांना मात्र, तिथल्या स्त्रियांना हात लावायचा नाही. तिथे काही कुराण असेल किंवा इतर धर्मग्रंथ असतील त्यांना सुद्धा हात लावायचा नाही, जाळपोळ करायचा नाही, अशा सक्त सूचना दिल्यामुळे रयतेला तो आपला राजा वाटायला लागला. आता तुम्ही म्हणाल जिजाऊ जयंती आहे आणि तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल का बोलताय, तर त्याचं कारण असं की घरातली जी स्त्री असते, पुरुषांपेक्षा जी स्त्री असते, पुरुष तर बाहेर कामावर असतो बऱ्याच वेळा, तर जी स्त्री असते ती स्त्री मुलांना घडवण्याचं खूप मोठं काम करत असते. शिवाजी महाराज असं एका दिवसात घडत नाही. शिवाजी महाराजांना बालपणापासून चांगले संस्कार दिले गेले, चांगले विचार दिले गेले, हिंमत दिली गेली, आत्मविश्वास दिला गेला आणि हा सगळा दिला कोणी, जिजाऊंनी दिला. कारण शहाजीराजे तिकडे कर्नाटकात होते. आपण घरामध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये पाहतो बघा, काही घरांमध्ये मुलांना खूप शिस्त असते, त्यांचा अभ्यास असेल, वागणं असेल, नीटनेटकं राहणं असेल, बोलणं असेल, तर तो प्रभाव जो असतो तो त्याच्या आईचा असतो. काही आयांना मुलं घडवण्यामध्ये आणि त्यांचं स्वप्न असतं की आपली मुलं अशी असली पाहिजेत आणि तशीच ती मुलं होतात. तसंच उदाहरण आपल्या स्वराज्यामध्ये झालं की जिजाऊंनी महाराजांवर चांगले संस्कार केले आणि त्यामुळेच एवढं मोठं महान व्यक्तिमत्व घडलं हे आपल्या सगळ्यांना दिसून येतं. त्यांचे आचार विचार, त्यांची राजनीती, त्यांचे पर्यावरणविषयक दृष्टिकोन, त्यांच्या शत्रूंबद्दल सुद्धा नियम, कायदे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतात.